श्री स्वामी समर्थ। शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी धनतेरस आहे। समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली। त्यातील त्रयोदशीला धन्वंतरी देवता प्रकट झाली, म्हणून धनतेरसला धन्वंतरीचे पूजन केले जाते। धन्वंतरी हा विष्णूचा अवतार आहे। देवांचा वैद्य म्हणून धन्वंतरीला ओळखले जाते। उत्तम आरोग्य हेच आपले खरे धन आहे, म्हणून या दिवशी नक्कीच धन्वंतरीचे पूजन करावे। धनतेरसची पूजा कशी करायची ते पाहूया। सर्वप्रथम रांगोळी काढून त्याच्यावर पाट ठेवून पाटावरती आपल्याला एक वस्त्र अंतरायचे आहे। विड्याची पानं ठेवून तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फूल अर्पण करून गणपतीची पूजा करायची आहे। गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे। कलशामध्ये पाणी भरून आपल्याला आंब्याच्या ढाळ्या घालायच्या आहेत। हळदी, कुंकू, सुपारी, पैसा, अक्षता टाकायचे कलशामध्ये। कलशावरती नारळ ठेवून नारळाला हळदी कुंकू लावायचे आहे। मध्ये विड्याच्या 2 जोड पानांवर अक्षता, तांदूळ ठेवून त्यावरती धन्वंतरीचा फोटो स्थापन करायचा आहे। पलीकडेच आपल्याला लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सोने, चांदी आणि पैसे पूजायचे आहेत। या दिवशी श्रीयंत्र अवश्य पूजावे, धनेही अवश्य पूजावे। आयुर्वेदिक तेल, औषध यांचीही पूजा करावी। त्यानंतर ज्या काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्याही पूजेमध्ये ठेवाव्यात। सर्वांना अक्षता, हळदी, कुंकू, फुले वाहून पूजा करावी। उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे आज पूजन करावे। तसेच 5 धान्य आपल्याला पूजायचे आहेत। आपल्याला विड्यासाठी विड्याच्या 2 पानांवर आपल्याला सुपारी, पैसा, खारीक, हळकुंड आणि दक्षिणा ठेवायची आहे। पूजेला आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे। नंतर चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला फळे, धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य तसेच लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित करून आपल्याला पूजेची लक्ष्मी मातेची आरती करायची आहे। आपल्याला व कुटुंबाला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी। धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू, चाकू, कात्री यांसारख्या धारदार वस्तूंची खरेदी करू नये। धनतेरसला तांब्या, पितळीची भांडी तसेच झाडू, सोने, चांदी खरेदी करू शकता। या दिवशी सायंकाळी कणकेचा दिवा तयार करून त्यात तेल व वात घालून तो दिवा घराच्या बाहेर दक्षिणेला पेटवून ठेवावा। अकाल मृत्यू येऊ नये म्हणून प्रार्थना करावी। धनतेरस दिवशी आपल्याला धन्वंतरी मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे। 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचायचा आहे। रामरक्षा स्तोत्र तसेच गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा काळभैरवाष्टक आणि 1 माळ महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। उत्तम आरोग्य, अकाल मृत्यू येऊ नये, संपत्ती, धन, आर्थिक वाढ व्हावी, घरात सुख, शांती, समाधान लाभावे म्हणून या दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी। पूजेची मांडणी कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।